पुढील भागात रात्री सायली अर्जुन बोलत असतात की रिपोर्ट असे कसे खोटे काढले आणि सबमिट केले साक्षीने, आणि साक्षीने सायली म्हणते की हुबेहूब रिपोर्ट होते, एखाद्याला तर वाटेल हे खरेच रिपोर्ट आहे आणि आपल्या समोर नसते आले तर आपल्यालाही कळलं नसतं की खोटे रिपोर्ट आहे आणि हे कोणी मैफतला दिले असतील, याच्या मागे लागायला हवं असे अर्जुन म्हणतो. आणि उद्या मी जातोच टेलिकॉम कंपनीमध्ये, सगळं काही टॅली करतो. प्रिया मैफतला बोलत असते की 30 तारखेला तुमच्या लेकीला जन्मठेप होणार किंवा फाशी तर होणारच. मैफत तर प्रियाचा गळाच आवळतो, त्याला तर खूप राग येतो आणि तो म्हणतो माझ्या लेकीला फाशी होईल किंवा जन्मठेप होईल, तुला मी काही जिवंत सोडणार नाही चुचुंद्रे. गळात दाबतो अर्जुन. दुसऱ्या दिवशी टेलिकॉम कंपनीमध्ये जातो आणि तेव्हा त्याला कळतं की हे त्यांच्या कंपनीमध्ये दिलेले रिपोर्टच नसतात, मैफतने हे बाहेरून मॅनेज केलेले असतात. आणि तिथं आपल्याला एक पोलीसमॅन आलेला दिसतो आणि तो असतो की पैशासाठी काही केलेला दिसतो आपल्याला. आणि अर्जुनने फायनली आजच्या एपिसोड मध्ये सिद्ध केले आहे की साक्षी शिकरे यांनी खून केला असेल आणि कोर्टात साक्षी शिकरे बद्दल शंका निर्माण झाली आहे की ही तिने खून केला आहे. या मालिकेचे नवीन भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.